नमस्कार मित्रांनो. फिनान्शियल फ्रीडम थ्रू शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट अँड रूल बेस्ड ऑप्शन ट्रेडिंग. आर्थिक स्वातंत्र्य, शेअर मार्केट गुंतवणूक आणि शिस्तबद्ध ऑप्शन ट्रेडिंग या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळू शकते, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी 1 एप्रिल ला जे फायनान्शियल इयर सुरू होतं तिथपासून 10 लाख रुपये भांडवलात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ऑप्शन ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि माझं कॅपिटल आता 18 लाख रुपये झालंय. म्हणजे याचा अर्थ 8 लाख रुपये प्रॉफिट झालाय असं नाही, तर त्यातला प्रॉफिट साधारण 3.5 लाख 3,60,000 आहे. मी विथ फुलप्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे त्यानंतर 10 लाखात मी स्टार्ट केलं. ओके. आणि ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वेळोवेळी प्रॉफिट लॉस होत असतो. तो प्रॉफिट त्यात मी ऍड करत गेलो. इव्हन माझ्याकडे काही ऍडिशनल भांडवल आलं ते पण मी ऍड केलं. ते साधारण 4 1 लाख रुपये ऍडिशनल मी ऍड पण केलं. असं 14 लाख रुपये भांडवलात 18 लाख रुपये प्रॉफिट झाला. आणि हा डिसेंट प्रॉफिट कसा झाला, ओके, त्या पाठीमागची रूल बेस्ड ट्रेडिंग सिस्टम, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मी योगेश लाटानेकर, NISM सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह अनालिस्ट. मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन, आणि ह्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपला हा तिरंगा सदैव अभिमानाने फडकत राहो. भारताची प्रगती आणि समृद्धी निरंतर वाढत राहो. जय हिंद, जय भारत. तर हे फायनान्शियल फ्रीडम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य शेअर मार्केट गुंतवणूक आणि ट्रेडिंग मधून शक्य असतं का? तर असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो, कारण सेबी सांगतं की 93% लोक लुजर्स आहेत. डेफिनेटली लुजर्स आहेत. म्हणजे 7% विनर्स आहेत, ह्याचा दुसरा अर्थ झाला. ओके. हे 7% कसे कमावतात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी काय शिकतात, काय रूल फॉलो करतात, ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर तुम्ही सुद्धा ह्या 15 ऑगस्ट पासून त्या 7% येऊ शकता, फायनान्शियली फ्री होऊ शकता. सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ 100% फोकस देऊन पाहायला पाहिजे. आणि जर हा व्हिडिओ पूर्ण फोकस देऊन पाहिला तर व्हिडिओच्या शेवटी मी आपल्यासाठी फायनान्शियल फ्री होण्यासाठी डेफिनेटली मदत करणार आहे. ओके. सो पुढे जाऊ, पण त्या अगोदर डिस्क्लेमर. मित्रांनो, यामध्ये मी शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग जर्नीचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला दाखवणार आहे. माझं ऍक्च्युअल P&L तुम्हाला दाखवणार आहे. पण हे काही प्रॉफिटचं आमिष नसणार आहे. मुळात हे कोणत्याही सिक्युरिटी डेरिव्हेटिव्ह साठी बाय सेल रिकमेंडेशन नसणार आहे. गॅरंटेड रिटर्न किंवा निश्चित प्रॉफिटचं असं कोणतंही आश्वासन नसणार आहे. आणि पास्ट परफॉर्मन्स म्हणजे फ्युचर रिझल्टची हमी नसते, हे नीट लक्षात घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असू द्यात किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असू द्यात, रिस्क असतेच. आणि रिस्क समजून घेणं जास्त महत्वाचं असतं. आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शनवर भर द्यायचा आहे, डिसिप्लिन्स फॉलो करायचे. तर मित्रांनो, रिस्क मॅनेजमेंट डेफिनेटली होऊ शकतं. सो मी तुम्हाला म्हटलं की 1 एप्रिलला मी साधारण 10 लाख रुपये भांडवलात स्टार्ट केलं होतं, 1-2 एप्रिलला. आणि त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट साठी ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड, याचा वापर केला. ते कसं केलं ते मी त्यासाठी तुम्हाला माझं डीमॅट अकाउंट लाईव्ह दाखवतो, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर लक्षात येईल. सो 10 लाख रुपये भांडवलापैकी मी 50% रक्कम, 50%,
ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं. सो त्यासाठी मी होल्डिंग वर जातो. हे मी माझं डिमॅट अकाउंट ओपन केलंय YEL योगेश लाटणेकर. आणि माझ्या डिमॅट अकाउंटला इथं लिक्विड बीज आहेत 49 आणि ज्युनियर बीज आहेत 710. हे 710 ज्युनियर बीज मी 683 रुपयाला खरेदी केले. 683, ज्याची आत्ताची प्राइस आहे 807 रुपये, 807. आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत 18.25% एवढा प्रॉफिट दिसतोय. हा पुढे जाऊन कमी होऊ शकतो, वाढू शकतो, वाढावा अशीच माझी अपेक्षा आहे. ओके, आता हे 710 683 रुपयाला खरेदी केले आणि ते मी प्लेज केले. प्लेस केल्यावर साधारण 6% कट करून बाकी रक्कम आपल्याला ट्रेडिंगसाठी मिळते, ऑप्शन सेलिंगसाठी स्पेशली. आता ऑप्शन सेलिंग करताना फक्त प्लेस कॅपिटलवर ट्रेड करता येत नाही, तर तेवढेच म्हणजे 50% प्लेस आणि 50% कॅश किंवा कॅश कॉलाटरल आपल्याकडे असायला लागतं. तर मी 10 लाखापैकी 5 लाख ETF मध्ये इन्व्हेस्ट केलं आणि ते प्लेज करून ते परत पैसे मला मिळाले 4,70,000 समथिंग. आणि 5 लाख रुपये मी कॅशमध्ये ठेवले आणि 10 लाख रुपयात मी प्रत्यक्ष ट्रेडिंगला सुरुवात केली. तर हा एक झाला माझा प्रॉफिट ETF मधला, जो मी अजून बुक केलेला नाही. ओके, त्यानंतर मी जे ट्रेडिंग करतो ते साधारण आता चालूचा माझा ट्रेड असा आहे, जो तुमच्या समोर आहे. ओके, आणि त्यामध्ये आता एक्झॅक्ट प्रॉफिट किती आहे ते पण तुम्हाला दिसतंय. आजच्या दिवसात किती वाढ झाली त्या प्रॉफिटमध्ये आणि तो आता ओव्हरऑल किती आहे ते तुम्हाला दिसतंय. तर ते 25,000 समथिंग आहे, 25,170. आता मी माझं P&L दाखवतो. P&L रिपोर्टवर आपण गेलो. P&L रिपोर्टमध्ये मी ETF प्रॉफिट बुक केला नाही, पण मी काही इक्विटी 1-2 घेतलेले होते ते लॉस मध्ये काढले आणि त्यात माझं 4,023 रुपये नुकसान आहे. हे पण नीट लक्षात घ्या. 4023. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला. रॅमको इंडस्ट्रीजचे मी 10 शेअर्स घेतले होते, त्यात मला 624 रुपये फायदा झाला आणि क्रॉम्प्टन चे मी शेअर्स घेतले होते, त्यात माझं 4,747 रुपये नुकसान आहे. ओके, आणि ह्या व्यतिरिक्त माझं इक्विटीमध्ये काही ट्रेड नाही ज्यात मी प्रॉफिट किंवा लॉस बुक केलाय, ह्या 2 व्यतिरिक्त. आणि जो ट्रेड आता शिल्लक आहे तो मी तुम्हाला दाखवला यापूर्वीच, ज्यात 90,000 प्रॉफिट आहे. या 90,000तून हे 4,000 वजा केले तरी 86,000 रुपये मी इक्विटीमध्ये प्रॉफिटमध्ये आहे. आता आपल्याला बघायचं फ्युचर अँड ऑप्शन. मी फ्युचर ऑप्शनवर क्लिक केलं आणि करंट FY चालू वर्ष, तर ह्यात मला 3,05,378 रुपये 25 पैसे एवढा प्रॉफिट आहे, ज्यातनं की चार्जेस 56,478 वजा केले तरी 2,48,899 रुपये एवढा प्रॉफिट दिसतोय. तर हा 2,48,000 प्लस करंटचा 25,000, 2,48,000चं रफली आपण 250 पकडू, करंटचे 25 म्हणजे 275 आणि ETFचे 90,000, 86,000 आहेत. तर साधारण 3,70,75,000 काही तो प्रॉफिट होऊ शकतो. ओके, आता मी तुम्हाला हे बघ एप्रिल 2026 पासून दाखवतोय. थोडं मुद्दाम मी माझी जर्नी डिटेलमध्ये दाखवतोय. एप्रिल महिन्यात पूर्ण महिनाभर आपण प्रॉफिटमध्ये होतो. म्हणजे इथं जर तुम्हाला वरती दिसतंय बघा, 1 तारखेला 6,009 प्रॉफिट होता, 8 तारखेला मी बुक केलेला 88,000 प्रॉफिट होता, 15 तारखेला मी बुक केलेला 9,000 प्रॉफिट होता. असं समथिंग 1.5-2 लाख रुपये इथं मला एप्रिल महिन्यात प्रॉफिट होता. आणि का कुणास ठाऊक 12 मेला मी एक मोठा इंट्राडेचा गॅमलिंग ट्रेड केला आणि ज्यात माझं प्रॉफिट पूर्ण वाईप आउट झालं. ओके, मी त्या दिवशी रूल तोडला होता, ते पण मी तुमच्या समोर दाखवतोय आणि त्यात मला किती लॉस झाला हे तुमच्या समोर आहे. पण तो लॉस मी परत मे महिन्यात रिकव्हर केला.
ओके. त्यानंतर जून महिन्यात तुमच्या समोर आहे. जून महिन्यातही काही छोटे छोटे लॉसेस आहेत. हे लॉसेस छोटे छोटे आहेत. छोटा कसला हा 65,000चा आहे. बर. त्यानंतर हा लॉस 17,000चा आहे. त्यानंतर हा लॉस 4,000चा आहे. त्यानंतर हा लॉस 6,000चा आहे. ओके. हे जूनचं झालं. आता आपण जुलैमध्ये बघू. जुलैमध्ये हा लॉस 7,000चा आहे. हा लॉस 2,000चा आहे. हा लॉस 2,900चा आहे. हा लॉस 13,000चा आहे. ऑगस्ट महिन्यात हा लॉस 6,000चा आहे आणि 11 तारखेचा लॉस 6,000चा. तर आता तुम्हाला असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की लॉसेस जास्त आहेत, म्हणजे क्वांटिटी. तर ह्याचं कारण काय असतं मित्रांनो, इथं जर तुम्ही हा ट्रेड घेतलेला दाखवलं मी तुम्हाला तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मी हे शॉर्ट सेल केलंय, हे पुट ऑप्शन शॉर्ट सेल केलेत, कॉल ऑप्शन शॉर्ट सेल केलेत. ह्याला मार्जिन, ऍडिशनल मार्जिन मला मिळावं म्हणून मी इन्शुरन्स घेतलेला आहे. आणि इन्शुरन्समध्ये लॉस हा होतच असतो. 2 ट्रेड जरी माझे मोठे प्रॉफिटमध्ये दिसत असले तर ह्या 2 ट्रेडमध्ये नुकसान आहे. इव्हन हे ₹3 प्रीमियम शेवटपर्यंत, एक्सपायरीच्या शेवटपर्यंत तो झिरो होणार आहे. म्हणजे 1,040 गुणिले 3, 3,000 इथं नुकसान होणार आहे आणि इथं 3,000 असं 6,000. त्यामुळे ते लॉसचे ट्रेड आहे. पण एक मोठा मेजर लॉस झाला होता ते पण मी तुमच्या समोर ठेवलं. पिक्चर सगळं क्लिअर तुमच्या समोर ठेवलं. आणि यातून नेट प्रॉफिट अगर लॉस किती आहे हे मी तुमच्या समोर ठेवलं. माझा जर तो 2 लाख, 2.25 लाखाचा लॉस झाला नसता तर मी 5 लाख प्रॉफिट क्रॉस केला असता. पण जे झालं ते तुमच्या समोर सगळं जसंच्या तसं ठेवलंय. ओके फ्रेंड्स, मी ज्या पद्धतीनं शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट करतो आणि ट्रेडिंग करतो त्या पद्धतीनंच माझे मिसेस मनीषा लडणेकर त्या सुद्धा करतात आणि त्यांचं पण डिमॅट अकाउंट मी तुमच्या समोर ठेवतो. ओके. सो त्यांचं पण डिमॅट अकाउंट तुमच्या समोर आहे आणि इथं त्यांच्या होल्डिंगला 853 ज्युनियर बीज आहेत. त्यांनाही जवळपास 15.10% प्रॉफिट आहे. 90,000 समथिंग प्रॉफिट त्यामध्ये आहे. चालूची जो पोझिशन आहे त्यांची पण त्यात 18,000 समथिंग प्रॉफिट आहे. आणि त्यांचंही P&L बघायचं झालं तर करंट इयरचं फ्युचर ऑप्शनचं P&L 4,07,000 आहे आणि चार्जेस 16,000 वजा जातात, 3,90,000 नेट प्रॉफिट आहे. इव्हन मी माझ्या एका स्टुडंटचं पण स्क्रीनशॉट त्यांनी मला पाठवले, तर ते पण मी तुम्हाला PPT वर दाखवतो. सो कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. अशा पद्धतीनं मी स्वतःच्या अकाउंटवर 10 लाख समथिंग भांडवलात सुरुवात केली. त्यानंतर जसं काही माझ्या अकाउंटला, म्हणजे माझ्याकडे पैसे येतील तसं तसं मी ऍड करत गेलो. साधारण 3-4 लाख रुपये मी त्यानंतर ऍड केले, 14 लाख झाले आणि 3,70,75,000 समथिंग प्रॉफिट तिन्ही बाजून मी तुम्हाला दाखवलं. अशी माझी शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि ऑप्शन ट्रेडिंगची जर्नी होती. त्यासाठी आम्ही काय करतो एक्झॅक्ट ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण मित्रांनो, मी एक गोल ठरवले. माझं गोल खरं तर खूप मोठं आहे आणि ते गोल साकार करण्यासाठी मी 2 मार्ग निवडलेत. एक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएशन होऊ शकते. यात कंपाऊंडिंगचा फायदा मला मिळू शकतो. ओके. नॉट नेसेसरी त्या 3-4 महिन्यात मला जरी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा 18% रिटर्न मिळाले असले तरी माझी अपेक्षा इयरली CAGR जसा आतापर्यंतचा निफ्टी 20चा 15% समथिंग आहे, तर असे रिटर्न वर्षाला मिळावेत असं आहे. सुदैवानं ह्या 3-4 महिन्यातच मला 15%पेक्षा जास्त 17, 18, 19% रिटर्न मिळालेले आहे. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये साधारण महिन्याला 2-3% रिटर्न मिळावेत अशी अपेक्षा आहे. जर आतापर्यंत बघितलं तर ते 5%ला क्रॉस करून गेलेत, त्यामुळं त्यातही मी खूप समाधानी आहे. हे रूल बेस्ड ऑप्शन ट्रेडिंग मी जे करतो
ते YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडीनुसार करतो. मी पुढे जाऊन तुम्हाला YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडी प्रॉपर दाखवणार आहे. तिथं तुम्हाला एक्झॅक्ट बाय किंवा सेल सिग्नल मिळतो ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर आणि त्या सिग्नलनुसार आपल्याला एंट्री घ्यायची असते. प्रॉपर पोझिशन सायझिंग करायचं असतं, स्टॉप लॉस फॉलो करायचा असतो, टार्गेट ला रिस्पेक्ट द्यायचा असतं आणि स्पेशली म्हणजे सिस्टमॅटिक एक्झिट करायचं असतं. ते कसं करायचं ते मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो डिटेल. बायचा सिग्नल आला की आपण एकतर फ्युचरमध्ये बाय करणार किंवा कॉल ऑप्शन बाय करणार किंवा पुट ऑप्शन सेल करणार. सेलचा सिग्नल आला की एकतर पुट ऑप्शन बाय करणार, फ्युचर सेल करणार किंवा कॉल ऑप्शन सेल करणार. म्हणजे ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजाव्यात म्हणून मी आधी दाखवतोय. सो मी आता तुम्हाला घेऊन जातो ट्रेडिंग व्ह्यूवर आणि हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आपल्या समोर आहे. ट्रेडिंग व्ह्यूवर निफ्टीचा चार्ट आपल्या समोर आहे आणि इथं 4 आवर्स टाइम फ्रेम आपण फॉलो करतो. 4 आवर्स टाइम फ्रेम. मित्रांनो, या ठिकाणी जस्ट एक ट्रेड मी तुम्हाला दाखवतो ज्यात मोठा प्रॉफिट झाला होता. फक्त प्रॉफिटचाच ट्रेड दाखवतोय असं नाही, लॉसचा पण दाखवतो ना वरी. तर इथं आपल्याला करायचंय काय हे नीट ध्यानात घ्या. हा सेलचा सिग्नल आला. ओके, सेलचा सिग्नल आल्यावर ह्या कॅन्डलचा जो लो असतो 27 फेब्रुवारीला सेलचा सिग्नल आला. त्या कॅन्डलचा लो होता 25,268. तर ही 4 तासाची कॅन्डल 9:15 ते 1:15 चालणार. 1:15 नंतर त्यानंतर दुसरी कॅन्डल जेव्हा ह्या लोच्या खाली जाईल तेव्हा आपल्याला सेल पोझिशन घ्यायची आणि 1:15च्या कॅन्डलमध्ये तो लो ब्रेक करून मार्केट खाली गेलं. सो आपण सेल पोझिशन घेतली. आता हे सेल पोझिशन घेतल्यावर इथं आपण स्टॉप लॉस किती ठेवतोय बघा. स्टॉप लॉस असतो आपला 250.250 आणि टार्गेट असतं आपलं 1250.1250. आपण मंथली एक्सपायरीचे ऑप्शन घेतो. बाय करायचं असू द्या किंवा सेल करायचं असू द्या. तर त्यानुसार इथं आपण सेल पोझिशन घेतली आणि इथं तुमच्या लक्षात येत आहे वरती एक रेड डॉटेड लाईन आहे, दॅट इज स्टॉप लॉस लाईन आणि खाली एक ग्रीन डॉटेड लाईन दॅट इज टार्गेट लाईन. तर ह्यानंतर ट्रेड घेतल्यानंतर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9व्या कॅन्डलला आपलं हे टार्गेट अचीव्ह झालं. 9वी कॅन्डल म्हणजे 4.5 दिवस, म्हणजे 5व्या दिवशी त्याचं टार्गेट अचीव्ह झालं. पण आपलं टार्गेट अचीव्ह झाल्यावर सुद्धा मार्केट तब्बल 3,000 पॉईंट खाली गेलंय. आपलं टार्गेट आहे 1250 पॉईंट, 1250. तर 1250 पॉईंट प्रत्येक वेळेला मिळतील असं नाही किंवा 250चा स्टॉप लॉस पण प्रत्येक वेळेला हिट होईल असं नाही. कमी होऊ शकतो लॉस आणि प्रॉफिट आपला फिक्स आहे. आता मी ह्याचं बॅक टेस्टिंग तुम्हाला दाखवतो. आता हे जे बॅक टेस्टिंग तुमच्या समोर आहे ते पूर्ण फायनान्शियल इयरचं म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026. ह्या काळात टोटल 13 ट्रेड आले, 13 ट्रेड्स. यात तुम्हाला ट्रेड्स कमी मिळतात. इंट्राडे मध्ये कित्येक लोक तर एका दिवसात सुद्धा 13 ट्रेड करतात आणि त्यामुळे ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट चार्जेस खूप भयानक पे करावे लागतात. इथं तुम्हाला सिस्टमॅटिक काम करायचंय. फक्त 13 ट्रेड फॉलो करायचे होते पूर्ण वर्षभरात, 13 ट्रेड्स. आणि ह्या 13 ट्रेडपैकी फक्त 6 ट्रेडमध्ये फायदा झाला, 7 ट्रेडमध्ये नुकसान झालं. अॅक्युरसी आली 46.15%. पण नेट प्रॉफिट जर बघितलं तर 2,06,456. हा प्रॉफिट जो आहे तो स्पॉट निफ्टीचा आहे, स्पॉटचा आहे. फ्युचरमध्ये ह्याच्या जवळपास होऊ शकतो. ऑप्शनमध्ये तुम्ही ऑलमोस्ट 100 पॉईंट इन द मनी ऑप्शन जेव्हा ट्रेड करता तेव्हा 60% प्रॉफिट शक्य असतो. 60%, कधी कमी होईल कधी जास्त होईल, ऍव्हरेज 60%. आता मी हे ट्रेड्स तुमच्या समोर दाखवतो.
हा बघा पहिला ट्रेड. पहिला ट्रेड आला 1 एप्रिल 2025 ला, ज्यामध्ये प्रॉफिट झाला 88,000. स्पॉट निफ्टीचा प्रॉफिट आहे. दुसरा ट्रेड 8 एप्रिलला आला आणि 9 एप्रिलला स्टॉपला हिट झाला 16,250. तिसरा ट्रेड त्यात 11,000 लॉस झाला. चौथ्या ट्रेडमध्ये 7,458 प्रॉफिट आहे. पाचव्या ट्रेडमध्ये 21,000 लॉस आहे. सहाव्या ट्रेडमध्ये 11,000 प्रॉफिट आहे. सातव्या ट्रेडमध्ये 1,563 नुकसान आहे. आठव्या ट्रेडमध्ये 33,000 प्रॉफिट आहे. नवव्या ट्रेडमध्ये 22,000 लॉस आहे. दहाव्या ट्रेडमध्ये 16,250 लॉस आहे. सलग 3 ट्रेड इथं लॉसमध्ये गेलेत. 11व्या ट्रेडमध्ये 16,250 लॉस आहे. 12व्या ट्रेडमध्ये 81,250 प्रॉफिट आहे. 13व्या ट्रेडमध्ये 90,000 प्रॉफिट आहे. बऱ्याच लोकांना असं वाटेल की प्रॉफिट एवढा मोठा घेतला जात नाही. आपलं टार्गेटच फिक्स आहे 1,250. मी तर तुम्हाला दाखवलं तो ट्रेड 3,000 पॉईंट प्रॉफिटमध्ये गेला होता, पण आपण 1,250 पॉईंटच प्रॉफिट बुक केला. ओके. सो फ्रेंड्स, कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. 4 आवर्स टाइम फ्रेम, 4 आवर्स टाइम फ्रेमवर असं आपण स्विंग ऑप्शन ट्रेडिंग किंवा पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग करतो. ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे ते ऑप्शन बाईंग करून करतात, आणि ज्यांच्याकडे चांगलं भांडवल आहे, हेल्दी भांडवल आहे, ते ऑप्शन सेलिंग करून करतात, किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन आमची YRL 4 लेग स्ट्रॅटेजी आहे त्याप्रमाणे करतात. आणि बऱ्याच वेळा तर आम्ही नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज पण फॉलो करतो. मार्केट जेव्हा असं रेनबाउंड असतं तेव्हा नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये पण खूप चांगला फायदा मिळवता येतो. हे मार्केट कसं राहणार आहे, डायरेक्शनल नॉन डायरेक्शनल, हे आपल्याला YRL वेल्थ क्रिएशन स्टडीमध्ये काही प्रमाणात समजू शकतं, आणि त्याचा रिझल्ट मी पूर्ण तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला. सो अशा पद्धतीनं माझी ही जर्नी गेल्या 4 महिन्याची मी तुमच्या समोर शेअर केली. जर तुम्हालाही अशा पद्धतीनं फायनान्शियल फ्रीडमला सुरुवात करायची असेल तर डेफिनेटली मी आपल्याला मदत करायला तयार आहे. ओके. तर इथं बघा, मी माझ्या एका स्टुडंटचा गेल्या वर्षीचा P&L तुमच्या समोर ठेवलाय. हा स्टुडंट आमच्याकडं जॉईन झाला 15 मार्चला. 15 मार्चला. तेव्हा त्यानं मला त्या फायनान्शियल इयरचं 2025-26चं त्यानं वैयक्तिक इतर लोकांच्या टिप्स, कॉल्स किंवा अजून काही बाराभानगडी करून जे ट्रेडिंग केलं होतं त्याचं P&L मला शेअर केलं होतं. आणि तो असं म्हणत होता की मला आता ऑप्शन ट्रेडिंग सोडून द्यायचं आहे, कारण ह्यात झालेला लॉस रिकव्हर करणं शक्य नाही, असं त्याचं म्हणणं होतं. मी म्हटलं लॉस रिकव्हर होईल का नाही माहीत नाही, पण आपण रूल बेस्ड पद्धतीने काम केलं तर चित्र बदलू शकतं. आणि तो म्हणला मग शेवटचा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. आणि त्यानं मग आमच्या YRL स्टडीला फॉलो करायला सुरुवात केलं, आणि त्याचा आतापर्यंतचा हा जो FY 2026-27चा परफॉर्मन्स आहे तो पण मी तुमच्या समोर ठेवलाय. त्यालाही फायनान्शियल फ्रीडम मिळवायचंय आणि फायनान्शियली फ्री व्हावं यासाठी तोही एक छोटासा प्रयत्न करतोय, आणि त्याचा ह्या वर्षाचा P&L, ह्या वर्षाचा म्हणजे हे 4-4.25 महिने झाले त्याचा P&L तुमच्या समोर आहे. त्याचा जेवढा गेल्या वर्षी लॉस झाला होता ऑलमोस्ट तो लॉस कव्हर झालेला आहे. आताचा चालूचा ट्रेड हा त्याचा गेल्या वर्षीचा लॉस आहे 2,20,000, आणि खर्च 1,98,000 लॉस आहे. चार्जेस 34,000 आहेत. असं टोटल ते 2,33,000 लॉस झालाय. आणि ह्या वर्षी त्याला 2,23,000 प्रॉफिट आहे. 2,23,000, आणि त्यातनं त्याचे चार्जेस किती आहेत तर 3,765. मित्रांनो, तो सगळ्यात जास्त खुश कशात आहे माहितीये का? ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट चार्जेस त्याचे जे कमी झालेत ना त्याच्यात तो जास्त खुश आहे. तो गेली काही वर्ष ट्रेडिंग करतो आणि हे चार्जेस भयानक त्यानं पे केलेत असं त्याचं म्हणणं. ओके. सो नेट प्रॉफिट जर बघितला तर 2,19,000, आणि आता सध्या जो जो त्याचा ट्रेड चालू आहे त्यात काहीतरी 20,000 समथिंग प्रॉफिट आहे असं त्यानं सांगितलं. सो पूर्ण त्याचा गेल्या वर्षीचा लॉस रिकव्हर झाला, आणि त्याचा स्क्रीनशॉट त्यानं आपल्या बरोबर शेअर केलं. सो
मी असा दावा करत नाही की व्हायरल स्टडी फॉलो केल्यावर तुमचाही लॉस रिकव्हर होईलच. ओके. किंवा तुम्हालाही असाच प्रॉफिट होईल. पण जर रूल बेस्ड ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही केलं आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केलं तर डेफिनेटली तुम्हाला सातत्यपूर्ण चांगला फायदा मिळू शकतो. ओके. मध्ये आधी काही लॉसेस होतीलही, पण ओव्हरऑल प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी वाढू शकते. हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल. तुम्हालाही जर खरंच असं फायनान्शियल फ्रीडमला सुरुवात करायची असेल तर मला एक व्हॉट्सअप करा. YRL फायनान्शियल फ्रीडम डेमो. माझे 2 व्हॉट्सअपचे नंबर आहेत 9359397755 आणि 9975763596. ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप केलं की माझा फोन कॉलिंगचा नंबर पण तिथं दिलेला आहे 9970353620. त्याच्यावर फोन करून सांगा. ओके. आणि मग मी तुम्हाला 1 to 1 डेमो देईल. तुमचं भांडवल किती आहे, किती असायला पाहिजे, रिस्क किती घ्यायला तुम्ही तयार आहात, ह्या सगळ्या गोष्टी आपण 1 to 1 डिस्कस करू आणि तुमच्या फायनान्शियल जर्नीला डेफिनेटली मी योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन देऊन मदत करीन, ही मी तुम्हाला खात्री देतो. बाकी हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत 100% फोकस देऊन पाहिला, तुम्हाला निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमचं चॅनल YRL वेल्थ क्रिएटर याला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन ठेवा. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जे लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात आणि संघर्ष करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फायनान्शियल फ्रीडम असं लिहा. फायनान्शियल फ्रीडम. आणि व्हॉट्सअपवर पण फायनान्शियल फ्रीडम डेमो असं मला व्हॉट्सअप करा. मित्रांनो, तुमची फायनान्शियली फ्री होण्याची जर्नी इथपासून सुरू झाली असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. आणि त्यासाठीचं योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आम्ही आपल्याला निश्चित करत राहू. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन, विश यू हॅपी ट्रेडिंग. गुड बाय.